धन्यवाद सायली. सर्वप्रथम our today's all honorable chief guests, Dr. Mr. and Mrs. Talele, श्यामसुंदर पाटील, फेगरे डॉक्टर आणि आजचे आपले अध्यक्ष, सर्व व्यासपीठाला नमन. त्याचबरोबर येथे अतिशय उत्साहाने जमलेल्या सर्व मुलामुलींचे देखील या कार्यक्रम म्हणूया किंवा एक छोटेखानी घरगुती कार्यक्रम म्हटलं तरी चालेल, कारण या कार्यक्रमातून घरं बनणार आहेत. बरोबर, कारण या 4 भिंती, या भिंती म्हणजे घर नसतं. घर म्हणजे जेव्हा त्या भिंतींमध्ये आपण फिलिंग्स ओततो तेव्हा त्या भिंतींना आपण घर असं नाव देतो. मी फारशी मोठी नाहीये की सगळ्यांना काही सजेशन्स देईल, बट देन शुअरली एक वर्किंग वुमन म्हणून आजपर्यंत आपण जे जे ऐकत आलेलो आहे, एक डॉक्टर, एक ॲडव्होकेट, आय स्पेशालिस्ट आणि निश्चितच आपले जे अध्यक्ष आहेत ज्यांनी खंबीरपणे या लेवा भवनचा पाया रोवलेला आहे, त्या सगळ्यांची भाषणं ऐकून इतकंच सांगेन की आपल्याला जे जोडीदार हवे असतात ते सुरुवातीला तेरे बिना जिया जाए ना म्हणतात ना, आपण एकमेकांचं ते गाणी म्हणतो अशी, किंवा स्वप्नात तरी नक्कीच म्हणतो आपण अशी गाणी, आणि काही दिवसात त्याचं रूपांतर झालं असतं. जा 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 मुझे ना अब याद आ तू. तर हे दिवस लवकर येऊ देऊ नका, कारण जेव्हा दोघं वर्किंग असतात तेव्हा कुटुंबाचा पाया, हे कुटुंबाचे जे आपले ज्येष्ठ व्यक्तिमत्व असतात ना, तेच खरा पाया असतात. एक वर्किंग वुमन म्हणून सांगेल, होणारे खटके हे तिचे आई वडील असो किंवा त्याचे आई वडील असो, आई वडील हा शब्द फक्त आई आणि वडील इतकाच असतो. या उपर तिचे किंवा त्याचे असे डिफरन्सिएशन आपण करू शकत नाही. हा मुद्दा जर आपण सगळ्यांनी लक्षात घेतला तर आयुष्यात कधीच मतभेद होणार नाही. हा एक छोटा. आणि दुसरा वर्किंग, मी जे अनुभवलेलं आहे बिंग अ वर्किंग लेडी, न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आहे, माझी खूप इच्छा असते खटके उडाले तरी काय, 2 माणसं आहेत शेवटी, खटके हे उडणारच आहेत. मला फेगडे सरांसारखं असं कवितेत अगदी बोलता येणार नाही कदाचित, कारण मी विद्युत क्षेत्रात असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी सारखी फास्ट बोलते. परंतु जे फास्ट जग चाललेलं आहे, आपण 30 नंतर 50 पर्यंत कधी पोचतो संसाराच्या या रगाड्यात हे आपल्याला कळतच नाही. आणि 50व्या वर्षी कळतं की अगं तूच मला साथ दिलीस. तिला कळतं की अरे हो, त्याने सुद्धा मला तेवढीच साथ दिली, आणि म्हणून हे 50वं वर्ष आपण आज एकत्र इतक्या चांगल्या रीतीने बघतो आहे. आणि तो दिवस आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे. आपला समाज आज एका अशा लेवलला येऊन पोचलेला आहे की प्रत्येक क्षेत्रातलं एक जिवंत आणि अतिशय उच्च उदाहरण आपल्या समोर बसलेलं आहे. पण हे सगळे उदाहरणं बघण्यासाठी निश्चितच त्यांचे बेटर हाफने त्यांना मदत केलेली आहे. असं नाही की फक्त ॲडव्होकेट आहेत तर त्यांच्या मिसेस नाहीत, एक मिस्टर अँड मिसेस आपल्या समोर देखील आहेत. कधीतरी एखादी भाकरी तुम्हाला सुद्धा थापावी लागेल, कधीतरी एखादा प्लंबिंगचं वर्क तुम्हाला सुद्धा करावं लागेल. वेळ आपल्याला निकड शिकवून जाते आणि ती निकड आपल्याला फक्त त्याची जोड द्यायची आहे, आणि तितकंच आपल्याला जमलं पाहिजे. आपल्या सगळ्यात जुन्या बहिणामाई चौधरी यांनी म्हटलेल्या एक शेवटच्या 2 ओळी, अरे संसार संसार, सगळ्यांनाच माहिती असेल. तुमचे पहिल्या 2च्या मागे जे बसलेले आहेत त्यांना ते चटके बसून गेलेले आहेत, म्हणून बिचारे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुम्हाला अजून ते चटके बसायचे आहेत, पण त्यासाठी आम्ही सगळेच जण खंबीरपणे उभे आहे. तर पॉझिटिव्हली घ्या. सगळं वातावरण इथलं अतिशय सुंदर तर करूनच ठेवलेलं आहे आपल्या इथून, पण टेन्शन फ्री राहून जर आपल्याला एकमेकांशी ओळखी करून घेता आल्यात, काही तुमच्या अपेक्षा थोड्याशा कदाचित बाजूला ठेवाव्या लागतील, कधी काही तुमच्या अपेक्षा बाजूला ठेवाव्या लागतील, त्यातनंच एक नवीन संसार चालू होईल.
आणि त्याचंच पुण्य या बिल्डिंगला नेहमी लाभत राहील. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.